मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं खुलेआम उल्लंघन। आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये गडचिरोली तिसऱ्या स्थानी। जंगलव्याप्त गाव असल्यानं आरोग्य सेवा देताना अनेक अडचणी, मात्र त्या अडचणींवर मात करत आरोग्यविषयक कार्यक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात यश। नाशिकमध्ये पोलिसांची नायलॉन मांजा प्रकरणी धरपकड सुरू। पतंग उडवताना आढळून आलेल्या नागरिकांवर कारवाई होणार। आतापर्यंत पोलिसांनी केली 9 जणांना अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरे गावाच्या ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानाची यात्रा। शिंदेंच्या आदेशानं कोयना जलाशयातील तराफा बोट सेवा यात्रेकरूंसाठी मोफत। जळगावमध्ये शाकंभरी मातेच्या मंदिरात 9.5 क्विंटल भाज्यांचा नैवेद्य। या भव्य नैवेद्यासाठी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। नांदेडमध्ये अखिल भारतीय धम्म परिषदेला सुरुवात। या धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध बांधवांचा सहभाग। भिवंडीमध्ये नायलॉन मांजासह प्लास्टिक मांजा पालिकेच्या कारवाईत जप्त। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत 200 किलो प्लास्टिक मुद्देमाल करण्यात आला जप्त। वाल्मिक करारसाठी आंदोलन करणारी धनंजय मुंडेंची टोळी। मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल। बदलापूर पालिकेला राष्ट्रवादीनं घातला नोटांचा हार। पालिकेसमोर नोटा उधळत राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन। बदलापूर पालिकेमध्ये 1500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये व्यापाऱ्यावर भर दिवसा दुकानात घुसून हल्ला, तर आरोपींना अटक करण्याची नागरिकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।